नमस्कार मित्रांनो, आता महिलांना जो आहे तो स्मार्ट मोबाईल फोन वितरण जो सोहळा आहे तो उदय सामंत यांच्या हस्ते सुरू झालेला आहे। या महिलांना मोबाईलचं जो आहे ते वाटप सुरू झालेलं आहे। अशा ज्या काही महिला आहेत त्यांना सुद्धा आता मोबाईल जो आहे त्यांना मिळालेला आहे, त्याचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता नेमकं कोणत्या महिलांना हा मोबाईल मिळाला आहे, तुम्हाला मिळणार का, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे किंवा हे तुमच्यापर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत। स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा तुम्ही बघू शकता इथं उदय सामंत यांच्या हस्ते चालू झालेला आहे। त्याच्यामध्ये बहुतांश महिलाला इथं तुम्ही बघू शकता मोबाईल सुद्धा ठेवलेले आहेत। सगळे हे जे मोबाईलचं आहे वितरण सोहळा जो आहे त्यांनी जे बोलले होते ते चालू आहे या वितरणामध्ये। तर तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं हे कोणाला मिळत आहे, ह्याच्यासाठी कोण पात्र आहे, सगळ्याच पात्र महिला आहेत का राज्यातल्या ठराविकच महिलांसाठी पात्र आहेत, आपण सुद्धा फॉर्म भरावू शकतो का, आपण कुठं फॉर्म भरायचा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, आपल्या इथं पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असेल तर पहिल्यांदा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, कारण आपण महत्त्वाची आणि कामाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे पहिल्यांदा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, याचा जो वितरण सोहळा आहे तो सुरू झालेला आहे। सकाळपासूनच मोबाईल हे महिलांना हे दिले आलेले आहेत। आता याच्यामध्ये काही महिला राहिल्या त्यांना सुद्धा हे मिळणार आहे, परंतु तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल की आता ही नेमकं कोणाला मिळणार, आम्हा सगळ्यांना मिळणार का, मग ह्याचं काय, तर तुम्हाला तर माहिती आहे की गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये उदय सामंत जे आहेत यांनी एक घोषणा केली होती। त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महिलांना हा जो आहे तो मोबाईल वाटप करणार आहे, दिवाळीचा जो काही गिफ्ट आहे, आम्ही दिवाळीचं गिफ्ट हे मोबाईल म्हणून आमच्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा आम्ही देणार आहे। परंतु त्यांनी याच्या बदल्यात हे सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला जर त्यांनी अजून निवडून वगैरे दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही अजून त्याच्यामध्ये योजनामध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला भर देऊन काहीतरी अजून तुम्हाला वाढवू, असं त्यांनी स्वतः म्हटलं होतं। तर तेही आपण बघणार आहोत नेमकं त्यांनी काय म्हणलं होतं आणि हे जे मोबाईल्स आहेत ते कोणाला मिळत आहेत, यासाठी प्रक्रिया काय करायची आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त ही चालू आहे का सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही आपल्याला लागू होणार आहे। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, लाडक्या जे काही बहिणी आहेत आपल्या त्यांना खात्यात ॲडव्हान्समध्ये पैसे येत आहेत। अशातच उदय सामंतांनी सुद्धा काय बोलले होते की आम्ही मोबाईल भेट देणार, आता त्यांनी स्वतः भेट देणार म्हणले होते आणि त्यांनी द्यायला चालू सुद्धा केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण बघूया की आता जी काही विधानसभा निवडणूक आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे आले, तर दुसरीकडे शिवसेनेचे जे नेते आहेत उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात काय बोलले होते की उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा सुद्धा केली होती आणि मग त्यांनी जर मताचं बक्षीस अजून दिलं आम्हाला तर अजून मी मोबाईल वाटप करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। आता लक्षात घ्या, ह्याच्यात काय आहे ते डिटेल मी सांगत आहे की नेमकं कोणाला मिळत आहे, हे फक्त सगळ्याच जिल्ह्यांना आहे का या ठराविकच महिलेला आहे, तर आपण हे सगळं बघणार आहोत। लक्षात घ्या, आता लाडक्या बहिणींना हे जे काही दिवाळीचे ॲडव्हान्स पैसे आहेत ते 3000 आलेले आहेत। अजून कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आले नसतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचे पैसे नाही आले, आणि जर आले असतील तर त्यांनी पैसे आले असेल यावं, कारण आज सकाळपासून जवळपास 7500 रुपये डायरेक्ट महिलांच्या अकाउंटवर येत आहेत। मला तसे मेसेज सुद्धा आलेले आहेत की दादा आमचे पैसे आलेले आहेत, 7500 रुपये डायरेक्ट आमच्या खात्यामध्ये कॅश डायरेक्ट डीबीटी झालेला आहे, डीबीटी एनेबल झालेला आहे। तर लक्षात घ्या, दुसरीकडे काय तुम्हाला माहितीच आहे की आता 7500 रुपये झाल्यानंतर गॅसचे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। तर याच्यातच लक्षात घ्या, कोकणामध्ये आता ही जी वितरण चालू आहे हे कोकणामध्ये चालू आहे सध्या। आता हे महाराष्ट्राच्या दुसऱ्या कानाकोपऱ्यात कधीपर्यंत येईल ह्याचे अजून अपडेट आलेलं नाही, आता मी पुढे सांगणारच आहे ते कधीपर्यंत येऊ शकतं। तर लक्षात घ्या, ते कोकणात सध्या चालू आहे। कोकणात जे उद्योगमंत्री सामंत आहेत यांनी राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत कार्यरत ज्या काही महिला आहेत 2400 महिला यांना बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। बाकीच्यांना अजून तर घोषणा त्यांनी केलेली नाहीये। लक्षात घ्या, या घोषणेनंतर राज्य सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले, ज्या सरकारने मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मताचं बक्षीस द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली होती। पण लक्षात घ्या, ह्या 2400 महिलांना आज हे पैसे, आज हे मोबाईल हा वितरण झालेला आहे, मोबाईलचा वितरण जो सोहळा आहे तो मिळाला आहे। तो कुठली योजनेअंतर्गत, लक्षात घ्या, राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत उमेद एक योजना अशी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते जवळपास लवकरच देणार आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे। परंतु सध्या तरी त्यांनी राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत कार्यरत ज्या काही 2400 महिला आहेत त्यांना आज हे जे मोबाईलचं वितरण आहे ते सुद्धा केलेलं आहे। आता आपण बघणार आहोत की जे काही राहिलेल्या आपल्या महिला आहेत त्यांना कधीपर्यंत ह्या मोबाईलचं वितरण होतंय। तुम्हाला वाटतं का की आम्हाला सुद्धा मोबाईल भेटला पाहिजे, कोणाला वाटतं मला मोबाईल भेटला पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आणि तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं शहर कोणतं हे सुद्धा लिहा। ज्यांनी आता रत्नागिरीत राहतात त्यांना तरी लवकर हे पाहायला मिळेल की जे काही ग्रामीण योजना अंतर्गत येतात अशा महिलांना लवकर हा मोबाईल सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल। त्याचं जे वितरण आहे त्याचा सोहळा जो आहे तो आज पार पडलेला आहे, चालू सुद्धा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, तो मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे की स्मार्ट मोबाईल फोन वितरण सोहळा, याच्यामध्ये त्यांनी स्वतः मोबाईल देताना आपण बघत आहोत आणि इथे खाली सुद्धा भरपूर असे मोबाईल ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 2400 आतापर्यंत महिला ज्या आहेत त्यांना मोबाईल हे मिळालेले आहेत।
बाकीच्या महिलांना आता हे काय करायचं ते बघूया. अजून इथं फॉर्म कुठं भरायचं तर अजून फॉर्म भरायला कुठेही लिंक आलेलं नाही आहे. फॉर्म अजून सुद्धा भरू शकत नाही. त्या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील त्या महिला त्याच्यासाठी पात्र आहेत. फॉर्म वगैरे असं काही अजून तरी कुठं नाही आहे किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे असंही काही नाही आहे. सध्या फक्त हे रत्नागिरीमध्येच ग्रामीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांना सध्या मिळालेलं आहे. बाकीच्या महिलांना अजून मिळालेलं नाही आहे. ज्यांना वाटते की आम्हाला मिळालं पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा की हो मोबाईल आम्हाला हा मिळाला पाहिजे. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मिळाले असतील तर किती मिळाले, 7,500 मिळाले, 3,000 मिळाले का 4,000 मिळाले का 4,500 मिळाले का. काही महिलांना आता हे जे पैसे आहेत ते वाढवून सुद्धा मिळत आहेत. आपण बघितलं की ज्या बँकांनी पैसे कापले होते त्या बँकांनी आता एकदमच त्यांना जे कापलेले पैसे आहेत ते सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. जसं शासनाचा GR निघाला त्या GRनुसारच त्यांनी सांगून जे काही पैसे होते कापलेले ते कापलेले पैसे आता जे काही बँका आहेत त्या वापस करत आहेत. त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्याची दिवाळी ही होणार आहे. आता याच्यामध्ये अजून सुद्धा गॅस सिलेंडरचे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी इथं कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं की गॅसचे पैसे आलेले नाहीत आणि तुमचं गाव म्हणजे आपल्याला कळलं की गॅसचे सुद्धा पैसे आलेले आहेत का नाही. गॅसमध्ये 2 ट्विस्ट होते. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ज्या महिलांचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नाही आहे पण त्यांच्या पुरुषाच्या नावावर आहे ते पुरुषाच्या नावावरून गॅस महिलांच्या नावावर करू शकतात आणि तुम्हाला जी काही योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही पात्र होऊ शकता. पुढचं म्हणजे काय तर पुढच्या ह्याच्यामध्ये असं होतं की ज्या महिलांचं KYC झालेलं नाही त्यांना EKYC करणं गरजेचं आहे. आणि रेशन कार्डचं सगळ्यात मोठं होतं की एका रेशन कार्डवरती एकच महिला पात्र आहे. तर मला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आले की किती महिला पात्र आहेत तर एकच महिला पात्र आहेत, 2 महिला पात्र नाही आहेत. त्यामुळं कुणीही या योजनेचं असं ठरवू नका की आम्हाला हे करणार आहेत का. परंतु आता इथे एक ट्विस्ट आहे. आता जर रेशन कार्ड व्यवस्थित जर चेक केले फॉर्ममध्ये तर जर समजा आता एका रेशन कार्डवरती 2 महिला पात्र होत्या घरातल्या तर कदाचित 2 महिलांना सुद्धा गॅसचे पैसे येऊ शकतात. हे सुद्धा आपण इथं पाहू शकतो. बाकीचं काय अजून तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला वाटतं की हे जे मोबाईल आहेत ते सगळ्यांना मिळाले पाहिजे. जे काही योजनांतर्गत महिला येतात अशा ग्रामीण योजनांतर्गत किंवा उमेद योजनांतर्गत अशा जे काही योजना असतात महिलांच्या जे बचत खाते गट आहेत या बचत गटांना काही काम करण्यासाठी असे कोणाकोणाला वाटतं की आम्हाला सरकारकडून असं काहीतरी मिळालं पाहिजे ज्याचा उपयोग आम्ही आमच्या जे काही बिझनेस आहे त्यांचा छोटा उद्योग आहे यांना करू शकू असं ज्यांना वाटतं त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि लवकरच आपण असं सुद्धा करू की जे काही बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या मोबाईल फोनचं वितरण हे लवकर सुरू व्हायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचे जे काही कमेंट्स असतात ते आपल्यापर्यंत नक्की पोचवत जावा. कारण ह्याच्यावरूनच आपल्याला नक्की कळतं की तर तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळालेत का, योजनेचं तुम्हाला हे काही झाले आहे का, पूर्णता झालेली आहे का. आता एक सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना असं वाटतं की अजून आपल्याला या योजनेमध्ये तुम्हाला कुठल्याही योजना असू द्या त्या योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर त्या योजनेचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला जे काही पाहिजे असेल त्याच्याबद्दल ती माहिती टाकत जा. मी पूर्ण सर्च करून पुराव्यासहित माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवत जाईल. आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मी व्हिडिओ जर टाकला तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.